नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण आरोग्यसेवक या भरतीसाठी तांत्रिक घटकावर आधारित 80 मार्कच्या महत्त्वपूर्ण अशा घटकासाठी जिल्हा परिषदने दिलेल्या सिलेबसनुसार त्यातील घटकानुसार आजपासून आपण अपेक्षित प्रश्नपत्रिका बघणार आहोत. संभाव्य असे प्रश्न उत्तरच आपण याच्यामध्ये घेऊ. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा पहिला घटक आहे गुरुत्वाकर्षण. तर बघा, पहिला प्रश्न आहे, पृथ्वीच्या केंद्रस्थानी जी ची मूल्य काय असेल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 0. तर पृथ्वीच्या केंद्रस्थानी जी ची जी व्हॅल्यू असेल ते 0 असेल. त्यानंतरचा दुसरा प्रश्न बघा, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण प्रवेगाचे प्रवेग म्हणजेच त्वरण, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण त्वरणाचे म्हणजेच जी चे एकक काय आहे? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 kg/s. हे जी चे एकक आहेत गुरुत्वाकर्षण त्वरणाचे. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 3 प्रश्न आहेत पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 3 पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण त्वरण जी ची मूल्य काय आहेत? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 9.8 मीटर/s. हे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण त्वरणाचं मूल्य म्हणजेच व्हॅल्यू आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघा, सार्वत्रिक गुरुत्व स्थिरांक जी, कॅपिटल जी चे SI एकक काय आहेत? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 Nm²/kg². हे कॅपिटल जी म्हणजेच जी गुरुत्व स्थिरांक जीचं एकक हे Nm²/kg² आहेत. तर याच्या आधी जे आपण बघितलं आहेत हे गुरुत्वीय त्वरण होतं, जे स्मॉल जी ने डिनोट केलं जातं. याचं एकक जे आहेत याचं एकक आहेत kg/s. हे गुरुत्वाकर्षण त्वरणाचे एकक आहेत आणि त्याची व्हॅल्यू ही 9.8 मीटर/s येते. तर कॅपिटल जी म्हणजेच गुरुत्व स्थिरांकाचे व्हॅल्यू जे आहेत ते 6.67 × 10⁻11 हे गुरुत्व स्थिरांकाचं काय तर मूल्य आहेत. हे सुद्धा लक्षात असू द्यात. प्रश्नपत्र एक्झामला डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो. त्याचं युनिट आणि त्याची किंमत. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 5 वैश्विक गुरुत्वाकर्षण स्थिरांक संदर्भात खालीलपैकी कोणते विधान हे बरोबर आहे? म्हणजे जे वैश्विक गुरुत्वाकर्षण स्थिरांक आहेत कॅपिटल जी, याच्या बाबतीत काय खरं आहे? ऑप्शन बघा, जीचे मूल्य सर्व युनिट्समध्ये समान असतात. ब्रह्मांडात जीचे मूल्य सर्वत्र समान आहेत. जीचे मूल्य प्रथम जॉन्सन केपलर यांनी प्रायोगिकरित्या निर्धारित केले होते. त्यानंतर बघा, जी हे सदिश राशी आहेत. तर याच्यापैकी कोणतं बरोबर आहेत? तर याच्यापैकी ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच जीचे मूल्य सर्व युनिट्समध्ये समान आहे. म्हणजे सर्व जे एकक आहेत सर्व एककमध्ये जीचे मूल्य हे समान आहेत, हे बरोबर असेल. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 6 गुरुत्वीय बलाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? गुरुत्वीय बलाच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान हे बरोबर आहेत? प्रश्न बघा, ऑप्शन बघा, गुरुत्वीय बल मध्यवर्ती माध्यमावर अवलंबून असते. गुरुत्वाकर्षण बल एक असंरक्षी बल आहे. ऑप्शन क्रमांक 3 गुरुत्वीय बल ही क्रिया-प्रतिक्रिया जोडी आहे, म्हणजेच क्रिया-प्रतिक्रिया बल आहे, म्हणजेच ॲक्शन आणि रिॲक्शन बल. त्यानंतर बघा, गुरुत्वाकर्षण बल हे केंद्रकाभिमुख बल आहेत. तर याच्यापैकी ऑप्शन क्रमांक 3 गुरुत्वाकर्षण हे क्रिया-प्रतिक्रिया बल आहेत. गुरुत्वाकर्षणाच्या बाबतीत हे बरोबर आहेत की गुरुत्वाकर्षण बल जे आहेत म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे क्रिया-प्रतिक्रिया बल आहेत.
त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7, जर दोन वस्तूंमधील अंतर निम्म असेल तर त्यांच्यामधील गुरुत्वाकर्षण बल काय असेल? तर ऑप्शन बघा, अर्ध, 1/4, 4 पट, दुप्पट. तर याचं बरोबर असेल उत्तर 4 पट. जर दोन वस्तूंमधील अंतर जर अर्ध केलं आपण तर याच्यामध्ये जे गुरुत्वाकर्षण बल म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे तयार होईल तो किती पट होईल? तर तो 4 पट होईल. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 8, सूर्याभोवती ग्रह कोणत्या बलाने फिरतात? तर ऑप्शन बघा, अपेक्षित म्हणजेच रिलेटिव्ह. ऑप्शन क्रमांक 2, गुरुत्वाकर्षण, बायोन्सी आणि दाब म्हणजेच प्रेशर. तर याच्यापैकी याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, सूर्याभोवती जे ग्रह फिरतात ते गुरुत्वाकर्षण बलाच्या मुळे फिरतात, हे याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9, जीचे मूल्य आहे म्हणजेच स्मॉल जी म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं जे काही मूल्य असेल ते कसं असेल? ध्रुवावर जास्तीत जास्त, विषुववृत्तावर कमाल, सर्वत्र समान आणि पृथ्वीच्या केंद्रस्थानी जास्तीत जास्त. तर बघा याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, ध्रुवावर हे जीचं मूल्य सर्वात जास्त असते. तर याच्या आधी आपण प्रश्न क्रमांक 1 मध्ये बघितलं की पृथ्वीच्या केंद्रस्थानी जीचे मूल्य हे 0 असते. त्यानंतर बघा विषुववृत्तावर जीचं मूल्य हे सर्वात कमी असते, हे सुद्धा लक्षात असू द्या. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 10, केपलरचा पहिला नियम काय सांगतो? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, कक्षेचा नियम. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 11, पृथ्वीच्या पृष्ठभागाचे गुरुत्वाकर्षण प्रवेग म्हणजेच गुरुत्वाकर्षण त्वरण स्मॉल जीचे मूल्य काय आहे? तर इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच जीचं मूल्य काढण्यासाठी जे सूत्र आहे ते सूत्र इथे विचारण्यात आलेलं आहे. तर जीचं सूत्र असेल ऑप्शन क्रमांक 1, जी बरोबर gm/r². येथे कॅपिटल जी जो आहे तो गुरुत्वीय स्थिरांक आहे. त्यानंतर इथे m हे मास म्हणजेच वस्तुमान आहेत त्या वस्तूचं. त्यानंतर इथे r जे आहे ते त्या वस्तूचे त्रिज्या आहेत. प्रश्न क्रमांक 12 बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वर जाताना गुरुत्वीय त्वरणाचं मूल्य काय असते? म्हणजेच बघा प्रश्न असा आहे की पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसजसं आपण वर जाऊ, या पृष्ठभागापासून जसजसं आपण वर जाऊ तसतसं गुरुत्वीय त्वरणामध्ये काय बदल होतो? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, कमी होते. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसजसं आपण वर जाऊ तसतसं गुरुत्वीय त्वरण कमी होत जाते. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 13, पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या खाली खोलवर जाताना म्हणजेच पृथ्वीच्या पृष्ठभागापासून प्रश्न बघा काय आहेत की जसजसं आपण खाली जाऊ तसतसं जीच्या मूल्यामध्ये काय फरक येतो? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, कमी होते. जीचे मूल्य हे कमी होते. तर बघा येथे एक लक्षात ठेवा की हा पृथ्वीचा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण जसजसं वर जाऊ किंवा जसजसं आपण खाली जाऊ त्या दोन्ही कंडिशनमध्ये जीचे जे मूल्य असते ते कमी होते. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 14, विषुववृत्तावरून ध्रुवाकडे एखादी वस्तू हलवल्यावर जीची किंमत मध्ये काय होईल? म्हणजेच हा विषुववृत्त असेल उदाहरणार्थ, ह्या विषुववृत्तापासून ह्या ध्रुवाकडे जर आपण एखादी वस्तू हलवली म्हणजेच त्या ध्रुवाकडे नेली तर जीच्या किमतीमध्ये काय फरक येईल? तर बघा ध्रुवावर आपल्याला माहीत आहे की ध्रुवावर जीची किंमत सर्वात जास्त असते आणि विषुववृत्तावर जीची किंमत ही कमी असते. म्हणजेच विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे वस्तू नेत असताना किंवा जात असताना जीची किंमतमध्ये काय फरक येईल? तर ते वाढेल. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतरचा प्रश्न बघा, चंद्राच्या पृष्ठभागावरील वस्तूचे वजन
पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वजनाचे किती पट आहेत? म्हणजे चंद्रावर जे एखाद्या व्यक्तीचं एखाद्या वस्तूचं जे वजन असेल ते पृथ्वीवर असणाऱ्या वजनाच्या किती पट असेल असा प्रश्न आहे. तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 1/6 पट. म्हणजेच चंद्रावर पृथ्वीच्या वजनाच्या 6वा भाग इतकं वजन जे असेल कमी होईल. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 16 गुरुत्वीय त्वरणाचे मूल्य काय? तर गुरुत्वीय त्वरण म्हणजे स्मॉल जी. या गुरुत्वीय त्वरणाचं मूल्य मध्ये कोणता फरक आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 बघा, सर्व ठिकाणी जीचं मूल्य समान असेल, पृथ्वीवर सर्वत्र समान असेल, पृथ्वीच्या अक्षांशावर अवलंबून असते आणि चंद्रावर जास्त आहे कारण त्याचा व्यास कमी आहे. तर बघा याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक 4 बघा, जीचे मूल्य चंद्रावर जास्त आहेत म्हणते. हे इथेच रॉंग आहेत कारण पृथ्वीवर जीचं मूल्य जेवढं आहे त्याच्यापेक्षा कमी आहे. त्याच्यामुळेच तेथे एखाद्या व्यक्तीचं वजन हे कमी असतं. तर बघा याचं बरोबर उत्तर असेल पृथ्वीच्या अक्षांशावर अवलंबून असते. म्हणजेच गुरुत्वीय त्वरण जे असते ते पृथ्वीच्या अक्षांशावर अवलंबून असते. पृथ्वीच्या अक्षांशानुसार जीच्या मूल्यामध्ये फरक पडते. म्हणजेच ध्रुवावर सर्वात जास्त तर वृत्तावर हे जीचं मूल्य कमी असते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17 वातावरण पृथ्वीशी जोडले गेले आहेत कशाच्या माध्यमातून? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 वातावरण हे पृथ्वीशी गुरुत्वाकर्षणाच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 18 पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणामुळे होणारे त्वरण कशावर अवलंबून असते? म्हणजे पृथ्वीवर गुरुत्वाकर्षणामुळे तयार होणारे जे त्वरण असते ते कशावर अवलंबून असते? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 पृथ्वीचे जे वस्तुमान असते म्हणजे मास जे असते याच्यावर पृथ्वीवर तयार होणारे जे गुरुत्वाकर्षण म्हणजे गुरुत्वाकर्षणामुळे तयार होणारे जे त्वरण आहेत ते पृथ्वीच्या वस्तुमानावर अवलंबून असते. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 19 बघा, 1 पास्कल कशाच्या समान आहे? तर याचा ऑप्शन बघा, न्यूटन पर मीटर स्क्वेअर, मीटर पर सेकंड स्क्वेअर, डाईन पर सेंटीमीटर स्क्वेअर, kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. बघा इथे न्यूटन मीटरचा घातांक 2 म्हणजेच न्यूटन पर मीटर स्क्वेअर असते. ह्या एककाला अपोजिट साईडला आणल्यानंतर या घातांक जो असते तो त्याची साईन बदलते. त्याच्यामुळे इथे न्यूटन पर मीटर स्क्वेअर हे 1 पास्कलच्या समान असते. म्हणजेच 1 पास्कल आणि न्यूटन पर मीटर स्क्वेअर हे त्याचे एकक इक्वल आहेत. तर बघा पास्कल हे युनिट कशाचं आहेत तर हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20 बघा आणि आजचा शेवटचा प्रश्न, गुरुत्वाकर्षण शक्तीचे कारण काय आहे? तर गुरुत्वाकर्षण जी शक्ती आहे किंवा गुरुत्वाकर्षण जे त्वरण आहे याचं कारण काय आहे? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 भार. म्हणजेच वेट हे गुरुत्वाकर्षण शक्तीचं काय तर एकक कारण आहे. तर अशा प्रकारचेच प्रश्न बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा. म्हणजेच असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.